चला एक ट्रेन तर गेलेली आहे, दुसऱ्या ट्रेनची वाट बघू आपण। पहिल्या ट्रेनला खूप जास्त गर्दी होती, जास्त वेळ थांबली, त्याच्यामुळे लोक जाऊन त्याच ट्रेनमध्ये जाऊन बसले। 5 minutes later कॉर्नर सीट पकड़ के अपन बैठ गए हैं, अभी प्लेटफॉर्म चालू हुआ है। कॉर्नर सीट घेऊन आणि बसलेला आहे मस्त। ट्रेन जास्त काय भरलेली आहे, माझे लोक वगैरे आहे, जास्त काय उभं तर ऑलमोस्ट नाही जायचं। तर सकाळी 7-7:30च्या टाईमला जर मी निघालो असतो तर मला इथे उभं राहायला पण जागा भेटली नसते, खूप जास्त गर्दी असते। आणि इकडून विराला जाणारे लोक भरपूर असतात, गर्दी नाही आहे, सीट भेटलेलं आहे। ट्रेन खालीच आहे, इकडे पण तिथं माणसं बसलेले आहेत सगळे, ट्रेन वगैरे विंडो सीट भेटलेली आहे मला। पोहोचलेलो आहे आणि इथून मी आता पकडणार आहे वसईसाठी ट्रेन। वसईवाला जाऊन आणि तिथून आपल्याला पनवेलसाठी ट्रेन भेटणार आहे। तर बघू आता इथून जी कुठली ट्रेन असेल चर्चगेट जी ट्रेन असेल त्याच्यामध्ये बसणार। वसईला सगळ्या ट्रेन थांबतात, ट्रेन लागेल आहे फटाफट ट्रेन। फायनली ट्रेन भेटलेली आहे आपल्याला आणि आता आपण इथून जाणार आहोत वसईला। वरली ट्रेन भेटलेली आहे 11:39ची, 12:10ची ट्रेन आहे। तोपर्यंत आपण वसईला पोहोचणार आणि त्याच्यानंतर मग तिथून पनवेलसाठी निघणार आहे। ट्रेनमध्ये बसायला जागा नाही आहे, गर्दी खूप काय तुम्ही आणि आता उभंच राहावं लागणार आहे। थोडीफार बसण्यासाठी जागा आहे पण मी बसणार नाही, कारण मला 2 तासांपूर्वी लगेचच उतरायचं आहे, त्याच्यामुळं उभंच राहतो। तर मित्रांनो वसईला पोचलेलो आहे मी फायनली आणि आता इथून पनवेलसाठी ट्रेन आहे। प्लॅटफॉर्म नंबर 7वरती लागलेला आहे प्लॅटफॉर्म नंबर। इथून 12:10ला ट्रेन सुटणार आहे आणि आता टाईम झालेला आहे 12ला, अजून 5 मिनटं बाकी आहेत, 11:55 झालेले आहेत। तर या ट्रेनमध्ये आता काही जागा भेटणार नाही, मला उभंच राहावं लागणार आहे। बघू आता किती गर्दी आहे, सगळे लोक त्या ट्रेनमध्ये बसायला जात आहेत। ट्रेन लागलेले आहे, प्लॅटफॉर्म नंबर 6वर लागलेला आहे सॉरी, आणि गर्दी खूप आहे ट्रेनमध्ये। मी एकदम पुढे जायचं ट्राय करतो, इकडे जाऊन उभं राहायला लागलं तरी चालेल, कारण मला दरवाजाला राहावं लागणार आहे। बघू शकता खूपच गर्दी आहे आणि ट्रेन आधीच येऊन लागलेली असणार, त्याच्यामुळे माणसं जे काही असतात ते आधीच बसून घेतात सीट। जनरल कोच आहे, इथे बसू शकतो। फायनली वसईवरनं बसलो आहे मी आणि आता 12:10ला ट्रेन सुटेल। ट्रेनमध्ये बसायला जागा नाही आहे, इथे कॉरिडॉरमध्ये जागा आहे, त्याच्यामध्ये स्पेस असतो मेनूमध्ये, तर त्याच्यामध्ये ही जागा रिकामी आहे, ह्याच्यामध्येच फक्त उभं राहावं लागणार। आणि आय थिंक भिवंडीपर्यंत गर्दी असणार, भिवंडी कोपरपर्यंत गर्दी असणार, त्याच्यानंतर गर्दी कमी होईल, त्याच्यानंतर सीट भेटेल, उभंच राहावं लागणार आहे। तर फायनली मित्रांनो मी आता पोचलो तळोजा स्टेशनला, कॉलेज जवळ। अजून इथून माझं कॉलेज ऑलमोस्ट 15 मिनटावर आहे। तर मला आता इथून चालत जावं लागणार आहे आणि इथून मला चालत जायला 15 मिनिटं लागतील। तर आता वाजलेले आहेत दुपारचे 2:30 आणि सॉरी 1:30 वाजलेले आहेत। हे बघा तळोजा स्टेशन। तर भूक लागलेली आहे थोडीशी, सकाळी काय नाश्ता वगैरे केलेला नाही मिळत, मी 9:30च निघालेलो आहे आणि नाश्ता वगैरे केले नाही। तर आता आपण जाणार आहेत मिठास कॉर्नरला, इथून जे की आमचं फेमस प्लेस आहे तळोजामध्ये। तिथे जाऊन काहीतरी नाश्ता करणार, नाश्ता केल्यानंतर तिथून कॉलेजमध्ये जाणार आहे। मेट्रो स्टेशन सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल, समोर मेट्रो
आमच्या कॉलेजजवळच पेंदर स्टेशन आहे मेट्रोचं. त्याच्यानंतर हे तळोजा पेठारी स्टेशन आहे जे तुम्हाला समोर दिसते. याच्या पुढे पेंदर स्टेशन आहे जे की आमच्या कॉलेजच्या जवळच आहे मेट्रोने. आणि दुपारच्या टाईमला खूप जास्त ऊन लागतं आहे आणि तळोजामध्ये टेम्परेचर थोडंसं जास्तच असते तसं बघायला गेलं तर. पालघर आणि तळोजाचं टेम्परेचर थोडं ऑलमोस्ट सेमच असते. आणि हा आमचा डेलीचा रस्ता आहे. इकडनं आम्ही जेव्हा पण कॉलेजला येतो तेव्हा आम्ही नेहमी हेच रस्त्याने जात असतो. आणि नाईट शिफ्ट पण करून आलो त्याच्यामुळे थोडासा डोळ्यांना त्रास होत आहे. सनग्लासेस आहेत माझ्या बॅगमध्ये पण मी आता काही लावणार नाही, मला काढायला कंटाळा आलेला आहे. आणि हे बघा जंगलासारखं रस्ता आहे इकडनं थोडंसं. आणि इथून जस्ट समोर पुढे हायवे आहे मेन रोड. इथून आपण चालत जाणार आहेत. हे इथं वरती जे तुम्हाला दिसतंय हा जो ब्रिज दिसतोय हा मेट्रोचा आहे. अजून हा चालू झालेला नाही मिळते, चालू होणार आहे. अंडर कन्स्ट्रक्शन आहे मे बी. आणि जी तुम्हाला तिकडनं मागे दाखवली मेट्रो ती मेट्रो चालू आहे. फक्त हा रूट जो आहे हा अजून चालू झालेला नाही आहे. कोणता रूट आहे काय आयडिया नाही आपल्याला. तर आता आलो आहे आपण मेन रोडजवळ तुम्हाला दिसते समोर. आणि इथून ह्या साईडने जर बघितलं तर टनल आहे. बस येते, थोडं थांबावं लागेल. खूपच जास्त गरम होते मित्रांनो. आणि चालतच निघालो आहे कॉलेजकडे. 41-42 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे ते सध्या तळोजामध्ये. आणि मी सध्या आहे फेज 1मध्ये. जुनं कॉलेज इकडेच होतं फेज 1मध्ये. आता नवीन कॉलेज नवीन बिल्डिंग झालेलं आहे असल्यामुळे फेज 2मध्ये कॉलेजला शिफ्ट केले. समोर आहे मिठास कॉर्नर. घेतलेला आहे आणि डायरेक्ट थेट कॉलेजकडे जाणार आहे. मी सकाळी पाणी घेतलेलं होतं पण पाणी अर्ध्या रस्त्यात येऊनच गरम झालं. त्याच्यामुळं थंड काहीतरी प्यायची इच्छा झाली मला. त्याच्यामुळे मी आता थम्सअप पिणार आहे. तर टाईम झालेला आहे पेपरचा. 2ला फक्त 10 मिनिटं बाकी आहेत. 2:30 पेपर चालू होणार आहेत. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. भेटूया, पेपर स्टार्ट होईल आता. पेपर संपल्यानंतर डायरेक्ट आता संध्याकाळी. A few moments later. खत्म हो गए अभी मैंने कैमरा चालू किया. नहीं अभी वापस बोल रहा. तो गाइस फाइनली पेपर खत्म हो गए हैं. शाम के बज गए हैं 6. पेपर दे के आते आते हमको भी 6 बज गए हैं. और 6 बजे का ट्रेन है, लेकिन अगर लेट रहेगा तो हमको ट्रेन मिलेगा. और अभी मेरे साथ मेरा दोस्त है रवि. रवि, पेपर कैसा था थोड़ा सा बताओ. आज हमारा 4th सेमेस्टर का फार्माकोग्नोसी का लास्ट पेपर था. पेपर तो अच्छा गया लेकिन थोड़ा लेंदी था. इसके हिसाब से हम 5 या 6 अटेम्प्ट किए 5 मार्क्स के. पास तो हो जाएंगे. तेरे को कितना आएगा मार्क्स? क्या लगता है कितना आएगा? 50 बैगन. तो देखेंगे, अगर 4 दिन में कोई मौका मिलता है तो एक और व्लॉग शूट करूँगा मैं. और मैं हिंदी में क्यों बोल रहा हूँ कि मेरा दोस्त है. कौन से वाले अंकल? हाँ, तो अपने को कोई बुला रहा है भाई. अंकल ब्लॉग में आना चाहते हैं. अंकल ब्लॉग में आए थे. कौन से वाले अंकल बुला रहे हैं? कहाँ पे? आजा भाई, कौन बुला रहा है देखने. सो गाइज, हमें एक भैया मिले हैं यहाँ पे. अभी आपका ही शॉप है? हाँ, मेरे बड़े भाई का. मैं यहाँ पे रहता हूँ खाली. इनका शॉप है. तो इन्होंने हमें ब्लॉग शूट करते हुए रास्ते से देखा तो उन्होंने हमको सामने से बुलाया. बहुत अच्छा, दिल से अच्छा लगा कि उन्होंने हमको देख के ही बुलाया. अपना चैनल अभी नया है लेकिन उनको हमने बोला हमारा चैनल नया है लेकिन फिर भी वो सपोर्ट कर रहे हैं हमें.
तो थैंक यू भाई। और आपका भी यूट्यूब में भाई को भी बहुत इंटरेस्ट है और आप भी बनाते हो ब्लॉग? बिल्कुल बिल्कुल। पहली बात तो मैं अभी बैठा हुआ था, बहुत गुजर है, मुझे कॉन्फिडेंस लेवल भाई का देखकर काफ़ी ज़्यादा अच्छा लगा। और मुझे पता है आप लोग वीडियो बस देखते रहो, इनकी वीडियो लेवल हाई होते जाएगी क्योंकि कॉन्फिडेंस उनका बता रहा है। जिस तरह ये रोड से गुजर रहे हैं ना, सलूट। मैं यूट्यूब बनाता हूँ, मेरी चैनल अगर देखना चाहते हो तो खालिद खान 687 सर्च करो, देखो मैं शॉर्ट फिल्म बनाता हूँ और भाई के साथ जो बनाने का इरादा रखा हूँ, इसलिए भाई से ही बात करता हूँ। तो मैं डिस्क्रिप्शन में लिंक डाल दूंगा, अगर भाई का जो भी यूट्यूब चैनल है उसका लिंक हमारे डिस्क्रिप्शन में डाल दूंगा। और एक बार जरूर विजिट करें ना भाई के चैनल को। थैंक यू भाई, हमें इतना अटेंशन देने के लिए, यहाँ पे बुलाने के लिए बहुत बहुत धन्यवाद। भाई के चॅनल को जरूर विजिट करना, सब्सक्राइब भी करना और लाईक भी करना, सब शॉर्ट्स भी देख लेना। तर मित्रांनो, आपल्याला एक नवीन यूट्यूबर भेटले, त्यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन। मी जस्ट यूट्यूब शूट करत होतो ब्लॉग, त्यांनी दुकानामधून बघितलं मला आणि मला बोलवलं आणि त्यांच्याबद्दल सांगितलं। खरंच त्यांचे इमोशन्स खूप यूट्यूबबद्दल खूप भारी इमोशन्स आहेत आणि त्यांनी आम्हाला एक हेल्प पण दिलं एनर्जी ड्रिंक म्हणून। तर त्यांचे जे चॅनलची लिंक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन, डिस्क्रिप्शनला व्हिजिट करा, त्यांच्या चॅनलला व्हिजिट करा आणि खरंच सपोर्ट करा त्यांनासुद्धा आणि आपल्यासुद्धा चॅनलला सपोर्ट करा। एक व्ह्यू दाखवतो, सुंदर असा व्ह्यू, संध्याकाळ झालेली आहे आणि सूर्य मावळाच्या दिशेने जात आहे। सुंदर असा हा संध्याकाळचा देखावा बघायला भेटतोय, सुंदर। तर मित्रांनो, तळोजा स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि ट्रेन माझी सुटलेली आहे। मी इकडनं तळोजावरनं पनवेलला जातो, पण आता ट्रेन सुटल्यामुळे ट्रेन जेव्हा रिटर्न येईल तेव्हा मला ट्रेन पकडावी लागेल आणि सीट भेटायचे चान्सेस खूप आता कमी आहेत, कारण ट्रेन पनवेलवरनं पूर्ण भरून येते। तर 7:10ला ट्रेन निघते आणि आता वाजलेले आहेत 6:30। अजून अर्धा तास 40 मिनटं ऑलमोस्ट वाट बघावी लागेल ट्रेनसाठी। तर तळोजा स्टेशनलाच बसून वाट बघावी लागणार आहे आणि इकडनं बघू शकता व्ह्यू, सूर्य कशा पद्धतीने मावळत आहे आणि किती सुंदर असा व्ह्यू येत आहे। तर फायनली मित्रांनो, पालघरला पोहोचलेलो आहे। टाईम रात्रीचे 10 वाजलेले आहेत। मी बोललेलो होतो तुम्हाला की संध्याकाळी येता 10 वाजणारच आहेत आणि नेहमीच वाजतात, कारण पनवेलवरनं 7:10ची जी ट्रेन असते ती इथे 10 वाजताच पोहोचते, कधी 11 वाजतात, लेट होते। तर खूप अख्खा दिवस खूप थकलेलो आहे, रात्री नाईट केले आहे, दिवसा पण झोपलो नाही, त्याच्यामुळं खूप थकवा आलेला आहे। तर आता रूमवर गेल्यानंतर थोडा आराम करणार, उद्या सकाळी परत प्रॅक्टिकल एक्झामसाठी जायचं आहे। आजचा ब्लॉग इथेच संपू आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा